आले मका खुरपून घे बरं का लगेच आता. काय सारखं औषध मारून बी काय उपयोग नाही. आणि बोल ना, काय म्हणायचं तू, बोलायचं होतं तुला. अहो काय तुमचं ते भावाचं मला काय समजून नाही राहिलं. म्हणजे इकडे सावली तुम्ही राहा, काळी पडशील. काम करत नाही, काही नाही, बोललं काहीतरी ते ऐकत नाही, काही नाही, नुसतं टुकार बाहेर फिरते आणि येऊन फुकट खाते. त्याचं लग्न पण करणा झाला तुम्ही, काय नाही, असं पटत नाही. अगं नाही ग, थोडं आपलं बारीक घेतो अजून. बारीक आहे म्हणजे कवर ऐकून घ्यायचा, जेव्हा बघल तेव्हा मी काय बोलायला गेलं तर उलट शब्द बोलते. अगं उलट नाही, मला माहिती थोडं काहीतरी तुझ्या ऐकण्यात चुकलं असेल किंवा त्याच्याकडनं झालं असेल काहीतरी. हे बघ आता त्याचं वय कामाला लागायचंय, नोकरी मिळत नाही, एकतर शिकलाय चांगला तो, त्यामुळे टेन्शनमध्ये असतोय तो. शिकला म्हणून फुकटच्या रोट्या तोडते. असं नको बोलत जाऊ तू, आणि त्याला का दुखवती सारखं. मी कुठं द्यायला दुखायला, तुम्हाला बोलायला लागले म्हणून. त्याला बोलायला गेलं तर तुम्हाला सगळ्यांना राग येतो. या नाही कसं आहे, लाडका आहे तो, बारका आहे आमचा, आणि काय झालं असेल चुकलं असेल तर मी त्याला समजून सांगतो. पण तू काय असं डायरेक्ट तोडातोडीची भाषा करू नको. मी कुठं तोडले हो, फक्त म्हणलं ते ऐकत नाही, उलट बोलते. नाही ऐकत नाही म्हणजे तू पण समजून घे थोडं त्याला. हा मी समजून. लहान भाऊ आहे माझा, धीर आहे तुझा. हा बारका धीर म्हणजे तुझ्या मुलासारखा झाला तू, त्याला ले नको अंतर देऊ तू. तुम्ही लय बोलू नका, तुम्ही सारखं त्याची बाजू घेताय, उगाच डोक्यावर बसवून ठेवलाय त्याला. जेव्हा बघल तेव्हा लाड आहे, लहानच आहे, हेच आहे तेच आहे, शिकले भेटायचेच, ते मला समजावून सांगत जातो तुम्ही. मला तो नकोय. नकोय म्हणजे काय करायचं आता. नकोय म्हणजे एक तर तो राहील, नाही तर मी राहील. म्हणजे तुमच्या आईला बोलायला गेलं ते पण ते मलाच बोलत आहेत, स्वतःच्या लेखाला बोलत नाही ती. अगं पण मग काय आता त्याला काय घराबाहेर काढते का. घराबाहेर काढते का म्हणजे कळत नाही का तुमच्या भावाला काय काम करावं काय नाही. शेतात पण मीच करते, घरातलं पण मी करते. काय होतंय थोडं दळण बिळण आणलं तर हा बिघडतं का. काय सांगितलं तर हे करतं, उलट बोलत आहे. बरं चालतंय, मी बोलतो त्याशी. काय बोलता तुम्ही. तुम्ही काय बोलला नाही, एक तर ते राहील नाही तर मी राहील. जास्त लाडत यायचं राहील. स्वतःच्या भावाची गुण मला नाही सांगायची. जेव्हा बघल तेव्हा आपला भाऊ 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 करायचं. उलट पालट बोलतो का तुला तू. उलट बोलत नाही तर काय करताय. बरं काय म्हणणं काय मग तुझं. मला काही नाही माहिती, एक तर तो राहील नाही तर मी राहील. म्हणजे त्याला घरातून बाहेर काढायचं ते मला नाही माहिती. तुम्हाला काय करायचं ते करा. असं म्हणते ना तू. हा चालतंय मग चल बघतो मी काय करायचं ते. चला चला धर बॅग आणि हुगा राहा बाहेर. चल. तुम्ही काय करायला लागलाय. हे काय करायला लागलाय म्हणजे. मी तुम्हाला तुमच्या भावाला घराबाहेर काढायला लावलं होतं. नाही भावाला घराबाहेर काढायला लावलं होतं हा. ना, त्याला तर मी या घराबाहेर काढू शकत नाही. माझ्या बरोबरीने त्याच्या घरावर हक्क आहे, तो या घराचा मुलगा आहे. तुला लय त्रास होतोय ना त्याचा, तू बाहेर निघ. चल. हा मग बरोबर आहे ना, ते ऐकत नाही. काय ऐकत नाही ना, म्हणूनच म्हणतोय तू जा बाहेर. बाहेर तुला गेल्यावर कळन, आणि मग आपलं शहाणी झाली तर माघारी ये, मी नाही तर तिथंच राहा. माझं घर आहे, मला नाही जायचं. तुला नाही जायचं ना, मग या घरात नीट राहायचं. हा भाऊ येतो माझा. माझ्या बापाला मारताना शब्द दिलाय मी की त्याला बारक्या भावाला पोराप्रमाणे जपन. त्याच्यासाठी मी एवढं केलं, तू त्याच्यावर राळ घेते का. त्याच्यावर आळ म्हणजे ते ऐकतं का. सांगायला लागलं त्याचा गुण मला. तू ऐकते का. काय ऐकते का. अरे तुला नवऱ्याशी कसं बोलायचं कळत नाही. वर तोंड करून मला सांगते का माझ्याच भावाची चुकली. नवऱ्याशी कसं बोलायचं तुला कळत नाही, आणि माझ्याच भावाच्या चुकल्या मला सांगते का. मी काय चुकलं सांगितलं, तुमचा भाऊ करताय ते सांगितलंय. काय नाही, काय करतोय काय नाही मला कळतं सगळं. ले नको तू शिकू मला. नको शिकून. हा काय शिकवायला लागलं. हे बघ तुला परत एकदा सांगतोय मी, तो तुला उलट पालट बोलतोय ना, तू त्याच्याशी प्रेमाने बोलून बघ. 100% प्रेमाने बोलणार. काय प्रेमाने बोलत नाही, मला माहिती. नाही बोलत म्हणजे तू रागाने बोलती, तू त्याला हिडीस फिडीस करती ना, म्हणून तो असं बोलतो. त्याला टोमणे मारायचं कमी कर जरा. आणि तो एवढा शिकलेला आहे, काय काम धंदा करत नाही म्हणजे तो चांगल्या कामासाठी थांबलाय. तो काय बेकार आहे म्हणून घरात नाही बसलेला. लागली उगीच सांगायला मला. अरे जरा माझ्या भावापेक्षा एवढं लक्ष तुझ्या भावाकडे ठेव. तो काय करतोय ते बघ. निदान माझा भाऊ शिकलेला तरी तुझा काय करतो का भाऊ. त्याला उद्या घराबाहेर काढलं तर कसं वाटेल तुला. मी तुमच्या भावाला कुठं काय बोलले, फक्त ते कसं वागत ते सांगितले. या काय सांगायची गरज नाही, मला कळतं कसा वागतोय तो. तो कसा वागतोय तू पण कशी वागती, दोघांचं माहिती आहे मला. नको सांगत बसू जास्त. नाही तर जाऊ दे ना, एवढं काय सांगत बसलोय तुला. तू निघ चल, तुला राहायचं नाही ना घरात. काय करायला लागलात तुम्ही. काय करा. आता काय झालं नेमकं, कुठं चालली बहिणी बॅग भरून. हे काय तुमचा भाऊ हकलायले मला. काय झालं दादा. अरे तिला सांग, काय पण सांगते मला तुझ्याबद्दल, पण ती नीट वागत नाही, नीट बोलत नाही, नुसता घरात बसून असतोय, काय काम करत नाही. ही कोण सांगणारी. हो वहिनी, कधी काय म्हणलो मी तुम्हाला. भाऊजी फक्त तुम्ही ऐकत नाही ते बोलले, जास्त काही नाही बोलले मी. हे असं असतंय का.
नाही आता तेच ना, मग ती म्हणती ना ऐकत नाही, मग म्हणलं तू घराबाहेर राहा, त्याला नाही बोलू शकत मी काय. बरं जाऊ दे, माझंच काय चुकत असलं तर मी सांभाळून घेतो, पण जाऊ दे तिला आतमध्ये आता. अरे पण तुझं चुकत असेल तर तुला सांगणार मी आहे ना, हिने काय सांगायचं कारण आहे. शेवटी मोठा भाऊ आहे, तू चुकल्यावर तुझं कान कुठं धरायचं ते मला पण कळतं. तुमचं काय कारण आहे रे सांगायचं. 4 दिवस नाही झाले तर भाऊ वेगळा काढा, नामकं वेगळं काढा. तू चो घराबाहेर चल, नको राहू. जाऊ द्या वहिनी, जाऊ द्या दादा, चुकलं त्यांचं, जाऊ दे मरू दे. नाही तिला कळेल ना घराबाहेर काढल्यावर कसं वाटतं. भावाला सांगते का माझ्या घराबाहेर काढायला. नाही काढायला लावत, सॉरी मी नाही काय बोलत. नीट राहायचं घरात, हम्म. कळलं ना. हा. आणि एक वेळ माझ्यासाठी काय करू नको, पण त्याच्यावर लक्ष दे. हम्म. हो आतमध्ये तुम्ही. लागली गठुडी मला सांगायला. शी भांडणं घरातच पाहिजे दादा, इकडं कुठं. घरात बिरात नाही, मी पण ऐकून घेतलं. कवर ऐकून घ्यायचं. हे काल एक दिवशी चिमणी सांगणार का आपल्याला. अरे आपण इतके दिवस झाले सोबत आहे, हे काल एक दिवस आलेलं आहे. याला सांग जरा एकदा तू पण नीट राहा म्हणाव. तुमचं तुम्हीच बघा, माझं काय चुकत असलं मी बघतो. आता जॉब पण बघायचं चालूच आहे माझं. आणि आता चांगलं काम धंदा बघ एखादा. हा काय होतं हे, तू आता मस्त मला माहिती चांगल्या नोकरीसाठी थांबलाय, पण ही अशी काड्या घालणारी काही बोलत राहतात मागणे. लय नाही म्हणावं घ्यायचं. चल जा तू, आलो मी जरा, काय मला. जा.